पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा। बबनराव रानगे। दानोळीत अहिल्या संदेश यात्रेचे उत्साहात स्वागत। अहिल्यादेवींच्या राजवटीत काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत लोकाभिमुख कार्य झाली आहेत। होळकरशाहीच्या काळात त्यांनी 18 पगड जातींसाठी केलेले कार्य व इतिहास लोकांसमोर आला पाहिजे। त्यांनी केलेल्या कार्याचा आदर्श घेऊन इथल्या शासनकर्त्यांनी काम केले पाहिजे असा विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दानोळी येथे बोलताना मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे यांनी दिला। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त धनगर महासंघ व मल्हार सेनेच्या वतीने महाराष्ट्रभर अहिल्या संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर दानोळी येथे फटाक्यांच्या आतषबाजीत व ढोल कैताळाच्या निनादात मिरवणुकीने अहिल्या संदेश यात्रेचे समाज बांधवांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले। यावेळी अहिल्यादेवींचे जीवनचरित्र दर्शवणारी रथयात्रा लक्षवेधी ठरली। यावेळी गोकुळचे संचालक बयाजी शेळके यांनी मनोगत व्यक्त केले। स्वागत देवाप्पा गावडे यांनी केले। आभार माननीय उपसरपंच गबरू गावडे यांनी मानले। यावेळी शहाजी सिद्ध, प्राध्यापक श्याम बंडकर, लिंबाजी हजारे, छगन नागरे, बाळासाहेब दाईंगडे, बाबूराव बोडके, अमर पुजारी, योगेश पुजारी, भीमराव पुजारी, दीपक ठोंबरे, बंडू बरगाले, महिला आघाडीच्या योगिता गुले, सोमा गावडे, पिंटू गावडे, अभय बाळकुंजे, नवनाथ गावडे, कुबेर गावडे, प्रवीण खोत, दादा गावडे, भीमराव गावडे, नागेश कदम, सचिन गावडे, दशरथ गावडे, किरण थोरात, सचिन थोरात, विजय सिद्धू, सोनू गावडे, बाबासू हराळे, दीपक गावडे, आप्पासू गावडे आदींसह महिला व समाज बांधव उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, दानोळी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।